इंडियामध्ये ही पावभाजी सगळ्यांची फेमस आहे जी. बऱ्याच लोकांना वाटते की घरी बनवताच येणार नाही. अय्यो, तसे नाही आहे जी. बघा, मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगते. ही भाजी मी 6 सदस्यासाठी बनवते. तर तुम्ही तेल, बटर आणि भाज्या तुमच्या हिशोबाने घाला. तर बघा, पावभाजी करण्यासाठी कुकरमध्ये 1 चम्मच बटर घालायचे, 2 चम्मच तेल, 1 चम्मच जिरा, 2 कापून कांदे, 1 वाटी फुलकोबी, 10-12 लसूण कळी. झाकण उघडून हलकीशी भाजी नरम झालेली आहे. आता घालायचे गरम पाणी 1.5 ग्लास आणि 2 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊ. 2 शिट्ट्या झाल्या की झाकण उघडून बघू. वाव वाव वा, किती मस्त भाज्या शिजलेल्या आहेत. आता मॅशरने भाज्या घोटून घेऊ. तुम्ही रवीने सुद्धा घोटून घेऊ शकता. आता गॅसवर चढवायचा पॅनमध्ये घालायचे थोडेसे बटर आणि थोडेसे तेल. बटर आणि तेल गरम झाले की 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालायची. सोबतच घालायची 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर. मिक्स करून 2 लाल टमाटरची पेस्ट, 2 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच कस्तुरी मेथी. दुसरी सिक्रेट वस्तू म्हणजे 1 चम्मच साखर, 1 चम्मच गरम मसाला, 1 वाटी पाणी घालून मिक्स करायचं. आता बघा, या पेस्टमध्ये कुकरमधली भाजी घालायची. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडेसे गरम पाणी घालायचे. आता गॅस बंद करून वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. मिक्स करून घेऊ. पावभाजीला बघा, कलरही किती छान आलेला आहे आणि टेक्स्चर तर बघा किती मस्त आलेला आहे. आता वळूया पावकडे. पाव बघा किती मस्त नरम लच्चा आहे. तव्यावर थोडे बटर घालून चिमूटभर पावभाजी मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि तयार झालेली थोडीशी पावभाजी मिक्स करून पाव गरम करायचा आणि याच पावला पलटी मारायची. आता पाव काढून प्लेटमध्ये सर्व करायचा. आता पावभाजी सर्व करूया. यात मस्त कांदा आणि सांबार घालूया. आता तव्यावरचे मस्त गरमागरम पाव सर्व करू. आता यावर तुपाचं स्लाइस ठेवू. अरे वा, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ठेल्यावर मिळते त्यापेक्षाही भारी पावभाजी झाली आहे आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे. ही पावभाजी खायला खूपच टेस्टी लागते. तुमचं स्वयंपाक करायचं मन एखाद्या वेळेस होत नसेल तर अशी पावभाजी नक्की ट्राय करा. कमेंट्स करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.